नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय जोवी ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण एक रिक्रुटमेंट जी BMC कडनं आलेली आहे आजच. तर त्या जाहिरातीबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. BMC मध्ये एका कर निर्धारण व संकलन डिपार्टमेंट कडून BMC टॅक्स इन्स्पेक्टर या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे. तर जाहिरातीमध्ये काय काय डिटेल्स आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत, जसे की एकूण पदे, तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, रिझर्वेशन एज लिमिट, त्याच्यानंतर सिलेक्शन क्रायटेरिया कसा असणार, एक्झाम पॅटर्न, एक्झाम सिलेबस, सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. BMC टॅक्स इन्स्पेक्टर ही एक चांगली पोस्ट आहे. त्याच्यामध्ये 178 जागांसाठी ही भरतीची ऍड निघालेली आहे. तर सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या या माय जीओव्ही ट्रॅक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा अवेलेबल आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. तर आता स्टार्ट करूया. तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती, बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये कर निर्धारण व संकलन खात्याच्या अंतर्गत आपल्याला गट क यामध्ये निरीक्षक निरीक्षक इन्स्पेक्टर या पदाची ही जाहिरात निघालेली आहे. तर त्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स काय काय आहेत ते आपण पाहणार. टोटल पदे जे आहेत ते 178 वॅकन्सी आहेत. 178 वॅकन्सीमध्ये पदाचं नाव आहे निरीक्षक. त्याची पे स्केल जी आहे M17 स्केल आहे. 29,200 हा तुमचा बेसिक असेल, बेसिक प्लस बाकीच्या बऱ्याच काही गोष्टी. 29,200 तुमचा बेसिक असेल. 178 वॅकन्सीज आहेत. ग्रुप C लेवलची ही पोस्ट आहे. जर तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज वॅकन्सीज पाहायच्या असतील तर तुम्ही पाहू शकता. SC ST, त्याच्यानंतर VJA, NTB, CD, त्याच्यानंतर SBC, बाकी EWS आहे, OBC आहे आणि SCBC आहे आणि ओपन आहे. तर टोटल जे आहेत ते 178 जागा आहेत. तुम्ही तुमच्या कॅटेगरी वाईज मेलला किती, फिमेलला किती ह्या जागा तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर दिव्यांगासाठी त्यांनी 7 जागा रिक्त ठेवलेल्या आहेत. जे स्पेशल 7 जागांचा त्यांनी आरक्षित ठेवलेल्या आहेत दिव्यांग व्यक्तींसाठी. त्याच्यामध्ये दिव्यांगाचे प्रकार काय काय आहेत ते त्यांनी मेन्शन केलेले आहेत. तर फक्त आपण महत्वाचे जे काही पॉईंट्स आहेत ते आपण पाहणार आहोत. सामाजिक आणि समांतर आरक्षण जे आहेत, जसं की BMC कार्यकारी सहाय्यक जे क्लर्कची लास्ट ऍडव्हर्टाइजमेंट आली होती BMC कडून, त्यामध्ये सुद्धा हे होतंच. महिलांसाठी 30% आरक्षण आहे. माजी सैनिकांसाठी 15%. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठी 5%, भूकंपग्रस्तांसाठी 2% आरक्षण ठेवलेलं आहे. खेळाडूंसाठी 5% आरक्षण आहे. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर यांच्यासाठी 10% आरक्षण आहे. अगेन दिव्यांगांसाठी 4% आरक्षण आहे. EWS 10 आणि SCBC 10% आरक्षण आहे. आता सर्वात महत्वाचा पॉईंट जो आहे तो एज्युकेशन क्वालिफिकेशन. निरीक्षक टॅक्स इन्स्पेक्टर जे आपण पद म्हणतोय, निरीक्षक इन्स्पेक्टर या पदासाठी तुमचं काय एज्युकेशन असायला पाहिजे. 4 पॉईंट दिले आहेत. बेसिक 4 पॉईंट आहेत. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. तर 4 पॉईंट डिटेलमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिला म्हणजे तुम्ही कोणत्याही शाखेचा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजेच कुठल्याही ब्रांच मधील डिग्री, ठीक आहे, तुमच्या युनिव्हर्सिटीमधून कुठल्याही ब्रांच मधील डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेमध्ये 100 गुणांचा मराठी विषय, म्हणजे तुम्हाला 10वी मध्ये असो किंवा 12वी मध्ये असो, मराठी हा विषय असला पाहिजे 100 मार्कांसाठी. सिंपल. त्याच्यानंतर 3 नंबरचा पॉईंट हा आहे की MACIT सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. MACIT नसेल ना तरी सुद्धा तुम्ही 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ते MACITचं सर्टिफिकेट काढू शकता. जास्त एवढं डोकं लावण्याची गरज नाहीये. MACIT सर्टिफिकेट असेल तर वेल अँड गुड, नसेल जरी तर तुम्ही जॉईनिंग नंतर 2 वर्षाच्या कालावधीमध्ये MACITचं सर्टिफिकेट काढू शकता. त्याच्यानंतर चौथा पॉईंट महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे. प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट, 30 वर्ड्स पर मिनिट याचे टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर टोटल 4 पॉईंट्स आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे कुठल्याही ब्रांच मधील डिग्री, 100 मार्कांचा मराठी आणि मराठीचा पेपर असला पाहिजे तुमच्या 10वी मध्ये 12वी मध्ये. MACITचं सर्टिफिकेट असेल नसेल तरी चालतं, नंतर काढू शकता. आणि टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी आहे मराठी व इंग्रजी भाषांमध्ये. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा त्याच्यानंतरचा पॉईंट जो आहे तो एज लिमिट. एज लिमिट काय असणार आहे? खुल्या ओपन विद्यार्थ्यांसाठी 18 ते 38 वर्ष आहे. OBC साठी 18 ते 43 वर्ष आहे आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांकरता 18 ते 45 वर्ष. एक टेबल त्यांनी दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं एज लिमिट चेक करू शकता. इथे पाहू शकता
ओपन, मागासवर्गीय, माजी सैनिक, त्याच्यानंतर दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन आणि अनाथ सर्वांसाठी मिनिमम एज लिमिट आणि मॅक्सिमम एज लिमिट ही दिलेली आहे त्यांनी. तुम्ही टेबलमध्ये पाहू शकता. ही ऍडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी आपण सकाळीच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट केलेली आहे. त्यावरती सुद्धा तुम्ही सर्व काही डिटेलमध्ये चेक करू शकता. आता निवडीचे निकष म्हणजे सिलेक्शन क्रायटेरिया तुमचा कसा असेल. निरीक्षक या पदाची जी एक्झाम असणार आहे ती ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन MCQ टाईपची एक्झाम असेल. आता त्याच्यामध्ये लेवल ऑफ एक्झामिनेशन काय असेल. प्रश्नपत्रिकेचा दर्जा जो आहे तो पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. म्हणजे तुमची डिग्री लेवलचा जो क्वेश्चन्स असू शकतात. ठीक आहे. पण आता त्याच्यामध्ये मराठी व इंग्रजी भाषाचे जे प्रश्न असतील ते तुमच्या 12वीच्या लेवल प्रमाणे असतील. आता आपण एक्झामचा पॅटर्न पाहूया. 4 ते 5 टोटल 5 सेक्शन्स आहेत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा 5 सेक्शन मध्ये ही एक्झाम होणार आहे. पहिल्या सेक्शन मध्ये मराठी भाषा आणि व्याकरण असेल. 10 प्रश्न 20 मार्कांसाठी आहे. अगेन ते तुम्हाला माहिती असेल ABCD त्यांनी ग्रुप केलेत. यावेळेस नवीन BMCने हा पॅटर्न राबवलेला आहे. TCS ऑब्व्हियसली एक्झाम घेणार आहे त्याच्यामुळे. तर तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये जे क्वेश्चन्स असतील ते ग्रुप वाईज असतील. ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C, ग्रुप D. आपण ते BMC क्लर्कच्या एक्झामसाठी सुद्धा सेम ऍप्लिकेबल आहे. इव्हन या एक्झामसाठी सुद्धा सेमच आहे. आपण शेवटी पाहणार आहोत ते सुद्धा. तर मराठी भाषा व व्याकरण मध्ये 10 प्रश्न विचारले जातील 20 मार्कांसाठी. इंग्रजी भाषा व व्याकरण 10 प्रश्न 20 मार्कांसाठी. सामान्य ज्ञानसाठी 15 प्रश्न 30 मार्कांसाठी. अंकगणितसाठी 15 प्रश्न 30 मार्कांसाठी. आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 जो BMC ऍक्ट आहे, मुंबई ऍक्ट, तर त्याच्यामध्ये 50 प्रश्न 100 मार्कांसाठी. सगळ्यात जास्त वेटेज या सेक्शनचा आहे. आणि परीक्षेचे माध्यम लँग्वेज काय असेल. ऑब्व्हियसली मराठी आणि इंग्रजी, तर मराठी आणि इंग्रजीमध्येच असेल. सामान्य ज्ञान तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा मिळेल, इंग्रजीमध्ये सुद्धा मिळेल. अंकगणित जे आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणू शकतो. तिथे तुम्हाला 2 लँग्वेज मिळतील, मराठी किंवा इंग्लिश. आणि हे मनपा अधिनियम जो ऍक्ट आहे तर ते सुद्धा तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, मराठी आहे, इंग्लिश आहे. तुम्ही जे कम्फर्टेबल आहे ते तुम्ही लँग्वेज चूज करू शकता. 2 तासांचा हा पेपर असेल. 45% मार्क घेणं कंपल्सरी आहे, तरच तुमचा पुढे सिलेक्शनला विचार केला जाईल, त्याच्यानंतर नाही. तर हा आहे एक्झाम पॅटर्न. तर आता आपण लेवल पाहणार आहोत. मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा या एक्झामची, या सेक्शनची लेवल जी असणार आहे ती 12वी पर्यंतची लेवल असणार आहे. मराठी भाषा, मराठी आणि मराठी भाषा आणि व्याकरण, इंग्रजी भाषा आणि व्याकरण या क्वेश्चन्सची लेवल जी असणार आहे ती 12वीच्या लेवल प्रमाणे असणार आहे. आणि बाकीचं जे आहे ते डिग्री लेवलनुसार तुम्हाला ते क्वेश्चन्स विचारले जातील. आता सिलेबसमध्ये थोडं काही यांनी मेन्शन केलेलं आहे, तो तुम्ही पाहू शकतो. सामान्य ज्ञानमध्ये बेसिकली काय विचारलं जाईल. जनरली तुम्हाला माहिती असेल BMCने याआधी सुद्धा ज्या एक्झाम्स घेतलेल्या आहेत त्यावरती सामान्य ज्ञानमध्ये प्रश्न त्यांच्या BMC रिलेटेडच असतात किंवा मुंबई रिलेटेड प्रश्न असतात. तर पहा, सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा भूगोल. ओके, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान, स्थानिक वैशिष्ट्य, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विविध प्रकल्प प्रोजेक्ट्स, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, महानगरपालिका प्राधिकारी ऑथॉरिटीज यांच्याशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील. हा कळाला तुम्हाला सामान्य ज्ञानचा सिलेबस. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल ऑब्व्हियसली. तसेच मराठी व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल. सामान्य ज्ञान, अंकगणित आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 वर आधारित या विषयांची ऑनलाईन परीक्षा मराठी तसेच इंग्रजी भाषेमध्ये सोयीनुसार घेण्यात येईल, जसं मी वरती सांगितलेलंच आहे. हा पॉईंट एक महत्वाचा आहे. त्यांनी दिनांक 5/7/2015च्या मराठी आवृत्तीनुसार आणि 18/2016च्या इंग्रजी आवृत्तीनुसार ज्या मुंबई महानगरपालिका अधिनियम आहे त्यांच्या कलमांची यादी त्यांनी दिलेली आहे. म्हणजे तेवढा अभ्यास जरी केला तरी ते सफिशियंट आहे तुमचा. ठीक आहे. परिशिष्ट 1 मध्ये यादी दिलेली आहे, ते आपण कलमा सुद्धा पाहणार आहोत. त्याच्यानंतर आता तुम्हाला एक्झाम पॅटर्न कळालेला आहे, एक्झामचा सिलेबस कळालेला आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म्स जे आहेत ऑलरेडी सुरू झालेले आहेत. तुम्हाला MCGM या वेबसाईटवरती portal.mcgm.gov.in या वेबसाईटवरती जाऊन कशामध्ये बघायचं आहे, असेसमेंट आणि कलेक्शन मध्ये ही रिक्रुटमेंटची ऍडव्हर्टाइजमेंट त्यांनी टाकलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे, जर तुम्हाला काही डाऊट्स येत असतील फॉर्म फिलअप करताना ते सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यानंतर डेट पाहून घ्या. आजपासून म्हणजेच 20 सप्टेंबर 2024 पासून ही ऑनलाईन ऍप्लिकेशनची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. तर ती शेवटचा दिनांक आहे 19/10/2024 रात्री 12 पर्यंत ही डेट असेल.
ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये एक्झाम फीस आहे आणि ओबीसी बाकीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये फीस आहे. त्याच्यानंतर ऑलमोस्ट आपण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत. सामान्यीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन प्रोसेस ऑब्व्हियसली होणार आहे. जेव्हा TCS एक्झाम घेते तेव्हा नॉर्मलायझेशन प्रोसेस असते. त्याचा एक फॉर्मॅट सुद्धा एक्झाम्पल सहित त्यांनी दिलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. पण त्याची गरज नाही आहे. नॉर्मलायझेशन मेथड आहे म्हणजे वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये जेव्हा एक्झाम होते तेव्हा नॉर्मलायझेशन TCS जनरली करतेच. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, ग्रुप वाईज टाइम सेटर म्हणजे त्यांनी जे ग्रुप बनवलेले आहेत ABCDE, तर त्यानुसार प्रत्येक ग्रुपचा टायमिंग असेल. तो टाइम मध्येच तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ते आपण एक्झामचा पॅटर्न पाहणारच आहोत. बाकी जनरल गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी, अटी वगैरे. तुम्हाला एक परिशिष्ट 1 मध्ये मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार ज्या काही कलमा आहेत त्यांनी कलमांची लिस्ट दिलेली आहे. एवढ्या कलमांचा जरी तुम्ही चांगल्याने अभ्यास केला तरी सफिशियंट आहे त्या 50 क्वेश्चनसाठी. ठीक आहे, मराठीमध्ये सुद्धा आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. इव्हन आपण या कलमाचे थेरॉटिकल जे एक्सप्लेनेशन आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा पोस्ट करणार आहोत. तर ते टेलिग्राम चॅनल खाली दिलेलं आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक अवेलेबल आहे. तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. हे सगळं आपल्याला गुगलवरती अवेलेबल आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888च्या कलमा, त्याचं तुम्हाला तेच वाचायचं आहे. ते आपण सर्व काही पोस्ट करू या मटेरियल. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन बद्दल हे त्यांनी हा फॉर्म्युला आहे नॉर्मलायझेशनचा, त्याच्यानुसार ते शिफ्ट्समध्ये पेपर असताना नॉर्मलायझेशन प्रोसेस कंडक्ट करणार आहेत. आता सर्वात महत्वाचं आपण सेक्शन्स आणि ग्रुप टायमर पाहणार आहोत. तर हे आहे ग्रुप टायमर, तुम्ही इथे पाहू शकता. परीक्षेचे स्वरूप व संबंधित सूचना. तुमचा पेपर जो असेल तो 4 ग्रुपमध्ये डिवाइड केलेला असेल. ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप D, बरोबर. तर पहिल्या ग्रुपमध्ये मराठीचे 2 प्रश्न असतील, इंग्लिशचे 3 प्रश्न असतील, जनरल नॉलेजचे 4 प्रश्न, अरिथमॅटिकचे 3 प्रश्न आणि BMC ऍक्टचे 13 प्रश्न, असे टोटल 25 प्रश्न पहिल्या ग्रुपमध्ये असतील. सेम आहे, फक्त 12चे 13 इथे झालेले आहेत. अगेन 12, 13. ठीक आहे. ग्रुप B, ग्रुप C, ग्रुप D असे 25 25 25 25 100 क्वेश्चन, 200 मार्कांची तुमची एक्झाम असेल आणि प्रत्येक ग्रुपला 30 मिनिटांचा टाइम असेल. ठीक आहे, टोटल 2 तासांचा हा पेपर आहे. तर अशा प्रकारे BMC हा पॅटर्न राबवत आहे. मला तर वाटतं BMC JEE आणि SC साठी सुद्धा मे बी TCSच कंडक्ट करणार आहे तुमची एक्झाम, असे चान्सेस दिसत आहेत. होपफुली आपण ते लवकरच त्याची ॲडव्हर्टाइजमेंट जेव्हा येईल तेव्हा प्रॉपरली क्लिअर होईलच. तर या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला BMC ऍक्टची थिअरी तिथे आपण पोस्ट करणार आहोत. प्रत्येक ऍक्ट जे सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये कलमा ज्या आहेत त्या आपण पोस्ट करणार आहोत. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या या माय जोवी ट्रॅक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. कारण जे काही एक्झाम्स अपकमिंग आहेत त्याच्या सर्वांचे अपडेट्स तुम्हाला याच यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहेत. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.